वेदा, हे घे आणि खोलीत जा. मी आले. हा, जा. हळू ग. तुझ्या बापाबद्दल काय ठरवलंस तू? बाप हवाय की नको? तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. ते माझं मी बघून घेईन. तू तुझं बघ. तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत मला तुझा निर्णय सांग. नाहीतर तुझा बाप आपल्या सांगण्यात मरून पडलेला दिसेल तुला. तुझा बाप घे आणि मला वारस दे. तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत मला तुझा निर्णय सांग. नाहीतर तुझा बाप आपल्या सांगण्यात मरून पडलेला दिसेल तुला. बाबांनी सांगितलेला विधी केला म्हणून मला ती पावलं दिसली. त्या पावलांच्या मागे गेल्यावर मी त्या मायावी गुहेत शिरले. आईसाहेबांचं खरं रूप शोधायला म्हणून मी तो विधी केला होता. म्हणजे ती पावलं त्यांचीच असणार. त्या गुहेत एक म्हातारी बाई तरंगत होती. ती बाई म्हणजे ती बाई आईसाहेब असतील का? मीरा, काय झालं मीरा? झोप येत नाहीये तुला? नाही, असं काहीच नाहीये. तुम्ही झोपा ना. तुम्हाला काही हवंय का? काय झालं? मला आपलं आधीच प्रेमाच्या परत हवंय. आधी कसं आपण एकमेकांना बघायला आतुर असायचो. एकमेकांच्या जवळ आलो तर शहरून जायचो. एकमेकांच्या सोबत असलो तर कसली चिंता नसायची. मला ते परत हवंय. मलाही तेच हवंय. पण कसं मिळेल नाही माहित. ते सहज मिळत नाही मीरा. त्यासाठी नात्यात एफर्ट्स टाकावे लागतात. ते जग आपणच तयार केलं होतं ना. ठीक आहे, ते आता डिस्टर्ब झालंय. ते आपण परत तयार करू. पण त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. मी आहे ना. मी कायम तुमच्या सोबत आहे.
सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, पण मला आईसाहेबांचं खरं रूप शोधायचंय. मला पुन्हा त्या जागी जावंच लागेल. माझे बाबा तिथे कैद आहेत. त्या जागेचं रहस्य मला शोधून काढावंच लागेल. हा दरवाजा का उघडत नाहीये? मंत्र. ओम सत्सत शक्तिज्वाला एकसंधाय स्वाहा. 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 हा मंत्र बोलून सुद्धा काहीच का होत नाहीये. त्याकरता मी बाजारात जाऊन पुन्हा या वस्तू आणल्या. काय करू मी? पावलं पण दिसत नाहीये. बाबा 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 मला माहितीये तुम्ही आतात. मला पण यायचंय तिथे. मला आत काय येत नाहीये. बाबा काय करू मी? मीरा,